नमस्कार, विघ्नहर्ता अकॅडमीमध्ये आपलं स्वागत आहे। बघा मित्रांनो, आपण RRB ग्रुप डी आणि NTPC सीरीज चालू केलेली आहे। त्या सीरीजमधला हा 15वा व्हिडिओ असेल, बरोबर। चल ठीक आहे, आता प्रश्न काय आहे? प्रश्न पहिला बघा, 6600 रुपये खालीलप्रमाणे दोन भागामध्ये विभागा। म्हणजे पहिल्या भागावरील 3 वर्षासाठी 10% वार्षिक दराने मिळणारे साधारण व्याज आणि दुसऱ्या भागावरील हे 4 वर्षासाठी 9% वार्षिक दराने मिळणाऱ्या साधारण व्याजा इतकेच असेल। म्हणजे काय म्हटलं आहे की ही जी रक्कम आहे पहिल्या भागामध्ये 3 वर्षासाठी तुम्ही 10% व्याज दराने देऊ शकता आणि दुसऱ्या भागामध्ये 9% 4 वर्षासाठी। पण दोघांचं काय पाहिजे? दोघांचं साधारण व्याजा इतकेच पाहिजे, दोघांचा समसमान पाहिजे। आता बघा, ही रक्कम आहे किती पैसे हे आपल्याला म्हटलं नाही आहे। किती पैसे तर 6600 एकूण दिले, मग त्याच्यातले किती वाटायचे हे आपल्याला दिलं नाही आणि तेच आपल्याला काढायचं आहे की किती वाटायचे आहेत। ठीक आहे, मग आता पहिली गोष्ट बघा, मग काय करायचं आहे? दोन भाग आपण करायचे। हा 6000 हे 600 आहेत ना, तर याचे आपल्याला दोन भाग करायचे आहेत। मग पहिला भाग किती आहे तर 3 वर्षासाठी सर किती टक्के आहे तर 10% दराने आहे। दुसरा भागामध्ये काय आहे तर सर हे 4 वर्षासाठी आणि 9% दराने आहे। बस, हे पहिला भाग आहे, हा दुसरा भाग आहे। याला एक तर पहिला आणि याला तुम्ही दुसरा असं नाव देऊ शकता। मग आता दैंत्रिक सर हे 30 नमचूक 36 आणि याला फक्त तिरकस करायचं आहे। हा म्हणजे 36 याचा असेल आणि हा 30 फक्त याचा असेल। बस हेच आहे। मग आता दोघांची करा बेरीज। दोघांची बेरीज जर केलेली तर आपण किती होत आहे तर 66 येत आहे। 66 म्हणजे एकूण आहे ना, हे एकूण आलं आहे। तर एकूण किती आहे तसं 66 म्हणजे 6000 हे 600 आणि 1 म्हणजे आपल्याला किती निघायचं काढायचं आहे। ठीक आहे, मग इथे गुणाकार टाका आणि हा 66 इथे आणा। 66ला 66 गेलं आहे आणि 1ला म्हणजे किती आलं आहे तर आपलं 100 आलं आहे। मग एकाचं जर 100 आलं आहे तर बस तुम्ही हे 100 गुणिला हे 36 करा, म्हणजे किती तर सर हे 3600 आणि 100 गुणिला दुसरं कोणतं आहे तर 30 आहे, म्हणजे ते किती तर ते 3000 येईल। म्हणजे आपलं काय असेल, पहिला हे असेल आणि दुसरा हे असेल। आहे सर असं ऑप्शनमध्ये? तर हो सर, ऑप्शन क्रमांक 1 मध्ये आहे। अशा प्रकारे आपण या गणिताला मित्रांनो आपल्याला सॉल्व करायचं होतं। गणित काही अवघड नव्हता, गणिताची फक्त कन्सेप्ट तुम्हाला माहिती असायला पाहिजे होती। जर कन्सेप्ट माहिती असेल तर गणित एकदम तुम्हाला सॉल्व होणार होता। पण गणित मजेशीर होता, गणितामध्ये काहीतरी कन्सेप्ट होती। ठीक आहे, चला नेक्स्ट उदाहरण बघूया। आता बघा, आता हा दुसरा प्रश्न बघा। दुसरा प्रश्न काय आहे बघा, 500 रुपयावरील 7% वार्षिक दराने, 700 रुपयावरील 10% वार्षिक दराने आणि 1000 रुपयावरील 4% वार्षिक दराने 3 वर्षासाठी एकूण साधारण व्याज किती असेल असं विचारलं की साधारण व्याज किती। आता बघा, साधारण व्याज सर्व याच्यामध्ये समान वाढत जातो आणि आपल्याला फक्त विचारलं आहे व्याज। मग काय करायचं आहे, हे 500 आहे गुणिला हे सर 7% बरोबर, आणि किती वर्षासाठी आहे तर सर 3 वर्षासाठी। मग हे 3 करा आणि भागीला किती 100 हे अधिक दुसरं किती आहे सर तर सर हे 700 आहे, किती टक्के तर 10% दराने आणि 3 वर्षासाठीच आहे ना, आणि भागीला 100 हे अधिक। आता काय आहे 1000 रुपये आहे सर, हे 1000 गुणिला 4% आणि काय आहे 3 वर्षासाठीच आहे आणि भागीला किती आहे तर 100। फक्त मित्रांनो याला आता फक्त कटछाट करायचं आहे आपल्याला। आता फक्त कटछाट करा, हा 0 हा 0 आणि 0 कॅन्सल, हा 0 आणि हा 0 1 आणि हे 2 0 कॅन्सल, 1 0 आणि 2 0 1 0 आणि 2 0 कॅन्सल, 7 5 35 35 त्रिक 100 हे 5 सर अधिक 7 10 70 70 7 त्रिक हे 21 म्हणजे 210 अधिक, मग 10 चूक 40 40 त्रिक सर हे 120 आणि या सर्वांची बेरीज करा। मग 100 आणि 200 300 300 आणि 100 400 म्हणजे 400 हे 35 म्हणजे 435 मित्रांनो हे असेल तुमचं उत्तर। आहे सर ऑप्शनमध्ये? तर हो सर, ऑप्शन क्रमांक 1 मध्ये आहे। तर हे एवढं तुमचं आलं आहे व्याज तिघांचं ॲडिशन करून। ठीक आहे, तर अशा प्रकारे आपल्याला या गणिताला सॉल्व करायचं होतं। ठीक आहे, चल नेक्स्ट उदाहरण बघूया। आता हा प्रश्न बघा, आता या प्रश्नामध्ये काय म्हटलं, आता बघा काय आहे, रीताने 4 वर्षासाठी
25% व्याजदराने रक्कम गुंतवली. शीताने तीच रक्कम 6 वर्षासाठी त्याच दराने गुंतवली. मग रक्कम पण तीच आहे आणि व्याज पण तोच आहे, फक्त यांचा काय आहे, कालावधी वेगळा आहे. यांचं 6 वर्ष आहे आणि रीताचं 4 वर्ष आहे. मग सरळ व्याजाने रीताला मिळालेल्या सरळ व्याजाशी गुणोत्तर काय असेल, म्हणजे आपल्याला काय विचारलं आहे बघा, शीताला मिळालेल्या सरळ व्याजाचे रीताला मिळालेल्या गुणित. मग आता बघा, हा पहिले शीता करा, कारण शीता पहिली आहे आणि मग काय आहे तर सर रीता आहे. बस आता काय आहे, रीता किती आहे तर रीता सर 4 वर्षासाठी आहे आणि शीता किती आहे तर 6 वर्षासाठी आहे. मग यांची आता टक्केवारी पण सेम आहे आणि गुंतवणुकीचे पैसे पण सेम आहे, फक्त काय आहे तर वर्ष कालावधी वेगळा आहे. बस यालाच गुणोत्तरामध्ये आपल्याला भागायचं आहे. भाग द्या, 2 त्रिक 6 आणि 2 दुनी 4 जातं आहे का. मग हेच काय असेल तुमचं गुणोत्तर असेल. आहे सर असं ऑप्शनमध्ये, तर हो सर ऑप्शन क्रमांक 1 मध्ये आहे 3:2. तर अशा प्रकारे मित्रांनो आपण या गणिताला सॉल्व करू शकलो असतो. ठीक आहे. जर मित्रांनो मी तुम्हाला जे शिकवतो आहे ते जर तुम्हाला आवडत असतील तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त विद्यार्थ्यांपर्यंत शेअर करा, कारण की जेणेकरून जसा हा व्हिडिओचा किंवा या कंटेंटचा फायदा तुम्हाला होतो आहे तसं तुमच्या मित्रांना पण होईल. ठीक आहे. चल नेक्स्ट उदाहरण बघूया. आता हा प्रश्न बघा. आता हा प्रश्न काय म्हटलं मित्रांनो बघा. आता बघा, प्रत्येक गणितामध्ये मित्रांनो तुम्हाला कन्सेप्ट भेटते आणि एकदम शॉर्ट प्रकारे मी तुम्हाला सॉल्व करून देतो आहे. फक्त नाहीतर तुम्ही काय करा, गणिताला पहिले पॉज करा आणि सॉल्व करून करण्याचा प्रयत्न करा. तुम्हाला एवढ्या शॉर्ट प्रकारे हा गणित सॉल्व होतो का. ठीक आहे. चल बघा, एक व्यक्ती वार्षिक 12% सरळ व्याजदराने एक रक्कम उधार देतो. किती तर एक व्यक्ती 12% सरळ व्याजदराने एक रक्कम उधार देतो आहे. ठीक आहे. आता आणि दुसरी रक्कम 10% वार्षिक सरळ व्याजाने देते. दोन्ही गुंतवणुकीमधून त्याला वार्षिक 125 रुपये व्याज मिळतंय. पण जर त्याने गुंतवलेल्या रकमेची अदलाबदल केली असती तर मग त्याला म्हणून 3 रुपये अधिक मिळाले असते. व्याज म्हणून त्याला 3 रुपये अधिक मिळाले असते. तर त्याने सुरुवातीला 10% वार्षिक सरळ व्याजाने किती पैसे गुंतवले असा प्रश्न आपल्याला आहे. आता आपल्याला रक्कम दिली नाही, पण आपल्याला काय दिलं, टक्केवारी दिली आहे आणि आपल्याला त्यांना किती टक्के नफा मिळतो आहे किंवा व्याज मिळतो आहे हे पण आपल्याला दिलं आहे. तर त्याच्यावरून आपण काढू शकतो. आता बघा, पहिले तो काय करतो आहे, आता आपण काय करू, याला हे 12 आहे ना याला x मानू आणि हे दुसरं 10 आहे ना त्याला आपण y मानू. एवढं मानू शकता. आणि याची अधिक आणि याला व्याज किती मिळतं आहे तर व्याज सर 125 मिळतं आहे आणि हे 2 शून्य मित्रांनो फक्त आपल्या मनाने तिथं टाकायचे आहे. हे 2 शून्य आपण आपल्या मनाने टाकलेत. ठीक आहे. आता दुसरी कंडिशनमध्ये काय म्हटलं आहे, आता एवढं आपण झालं आहे, पहिले 12% झालं मग 10% झालं. दोन्ही गुंतवणुकीमधून त्याला वार्षिक 125 मिळालं, मग 125 त्याचं शून्य केलं आहे. आता पण जर त्याने गुंतवणूक अदलाबदल जर केली, म्हणजे याची अदलाबदल जर केली तर त्याला काय मिळतं आहे 3 रुपये अधिक मिळतं आहे, म्हणजे 125 128 होऊन जाईल. मग आता अदलाबदल करा, हा x आहे अधिक हा सर 12y आणि किती आहे ते 128, म्हणजे पहिले 125 मिळत होते ना, तर 3 रुपये अधिक म्हणजे 128 होऊन जाईल आणि हे 2 शून्य आपण मनाने टाकलेत. बस याला फक्त मित्रांनो फक्त आता गुणाकार करायचा आहे. 12ने जर आपण 10ला गुणलं तर किती होतं आहे तर 100 हे 20x अधिक ह्या 12ने जर आपण याला गुणलं तर किती होईल 144y अधिक. आता 2 शून्य देऊन टाकले, हे 2 शून्य, 12 9606 हातच्याला किती 9, 12 2 24, 24 आणि 9, 24 आणि 9 किती तर 33, 33 3 हातच्याला 3, 12 1 12 आणि 3 सर हे 15, म्हणजे आपलं उत्तर आलं आहे. आता बस झालं. आता या 10ने वरच्या संख्येला गुणायचं आहे. 10ने जर आपण 12ला गुणलं तर हे 120x अधिक 10ने 10ला गुणलं तर हे 100y. आता 10ने जर आपण 125ला असं गुणलं हे 125, हे 2 शून्य होते, 1 शून्य त्याला वाढून दिलं, संपलं. आणि फक्त मित्रांनो काय करायचं आहे, आता याच्यामध्ये हे चिन्ह फक्त वेगळे करायचे. आता इकडे अधिक आहे, इथं वजा झालं आहे, म्हणजे खालच्यांचं चिन्ह फक्त चेंज करायचं आहे. म्हणजे हा कॅन्सल आणि हा कॅन्सल होऊन जाईल, 120 कॅन्सल होऊन जाईल ना. 144मधून 100 गेले, कारण अधिक वजा वजा होतं आहे ना, 144मधून 100 गेले तर किती राहिले तर 44y बरोबर. आता इथं आहे किती आहे 1,53,600 आहे ना,
1,25,000 त्याच्यातून गेलेत. मग हा शून्याशी शून्य शून्य 6मधून शून्य गेले 6. आता इथं 13मधून 5 गेले सर 8 एक परत. आता 5मधून 3 गेले तर 2 आणि हे किती होईल तर हे सर 0 होऊन जाईल. ठीक आहे. आता बघा आता अजून याला भाग जातो आहे. आता याला तुम्ही भाग देऊ शकता. इथं किती जाईल 11 चूक 44 हे वाय राहिलं. इथं 11 दुनी 22 उरलं किती 11 सक 66 आणि हे इथे जाईल हे इथे आणि हे 0 इथे. आता अजून सर याला भाग जातो आहे. हो सर अजून याला भाग जातो आहे. आता हा वाय आहे तर हा इकडे गुणीला आहे तर इकडे भागीला होईल. मग सर 4 सक हा 24 बरोबर उरले किती 2. मग हा त्याला जोडलं 4 पंच 20 आणि हा 0 म्हणजे हे 0 म्हणजे आपलं वाय किती निघालं आहे तर 650. म्हणजे ती रक्कम किती आहे तर आपण वाय म्हणजे ही इथं पहिला मानलं आहे ना तर वाय म्हणजे 10% आहे ना. पहिला एक्स आपण 12% मानलं आहे आणि दुसरा वाय तर हे वाय निघालं आपला. तर ती रक्कम कोणती आहे मग तर ती रक्कम आहे मित्रांनो 650 आहे ऑप्शनमध्ये. तर हो सर ऑप्शन क्रमांक 4मध्ये आहे. तर अशा प्रकारे मित्रांनो आपण ह्या गणिताला सॉल्व करायचं होतं. काहीच नाही फक्त इथून हे केलं आहे आणि डायरेक्ट आपलं उत्तर आलं आहे. फक्त कटछाट तुम्हाला करायची होती. ठीक आहे. अशा प्रकारे आपण या गणिताला सहज सॉल्व करू शकलो असतो. ठीक आहे. चला आता प्रश्न क्रमांक 5 बघा. आता या गणितामध्ये काय आहे बघा. काय आहे एका विशिष्ट दराने वार्षिक साधारण व्याज दराने गुंतवलेली रक्कम 8 वर्षात किती होते तर 24,500 रुपये आणि 13 वर्षात किती होते तर 32,000 रुपये होते. तर गुंतवलेली रक्कम किती होती. आता बघा काय करायचं आहे इथे वर्ष लिहा आणि इथे रक्कम लिहा. आता वर्ष किती आहे हे 13 वर्ष आहे. हे 13 वर्षात रक्कम किती होते तर रक्कम सर हे 32,000 होते. हे 32,000 लिहिले आणि 8 वर्षात किती होते सर 24,500 होते. फक्त बस यांची वजाबाकी आहे. 13मधून 8 गेले तर हे 5 वर्ष राहिले. आता इथं हा 0 हा 0 10मधून 5 गेले हे 5 1 32मधून 25 गेले तर हे 7 बस. आता याला अजून भाग द्या 5 1 5 आणि इथं 5 1 5 5 5 25 आणि हे 2 0 येते बरोबर. म्हणजे एकाच आलं आहे 1500 व्याज आपल्याला आलं आहे. मग आता काय करायचं आपल्याला फक्त हेच आहे. मग आता बघा एकाचं 15 आलं आहे तर 8चं आपण काढू शकतो. एकाचं सर हे 1500 आहे तर 8चं किती. मग आता इथं गुणाकार टाका आणि हा 1 मग 15 8 120 म्हणजे किती 120 आणि हे 2 0 आहे ना हे 2 0 म्हणजे हे 12,000 काय आहे 12,000 आपलं उत्तर नाही ऑप्शनमध्ये आहे. 12,000 हे आपलं व्याज आलं आहे 8 वर्षात. हे जे 24,500 आणि 8 वर्षात पूर्ण आणि 12,000 त्याची व्याज आलं आहे. हे 8 वर्षात हे पूर्ण आलं ना म्हणजे 24,500. मग हे 24,500मधून हे 12,000 व्याज आपण वजा करायचं आहे. 0 0 आणि किती उरेल हे 5 हे 2 आणि हे किती 1 आणि मग व्याज जर 12,000 24,000 मध्ये पाहिजे तर ही काय असेल मग 12,500 आपली काय आहे तर मुद्दल आहे सरस ऑप्शनमध्ये. तर हो सर ऑप्शन क्रमांक 1मध्ये आहे. आणि अशा प्रकारे NTPC ग्रुप डी 2022मध्ये आलेला प्रश्न आहे मित्रांनो. आणि हे आपलं 12,500 आपलं असेल मुद्दल. आणि जर आपल्याला व्याज विचारलं असतं तर व्याज आपलं 12,000 होतं. ठीक आहे. पण आपल्याला विचारले मुद्दल तर गुंतवलेली रक्कम किती विचारली आहे तर गुंतवलेली रक्कम आहे 12,500. अशा प्रकारे आपल्याला या गणिताला सॉल्व करायचं होतं. ठीक आहे. चला नेक्स्ट उदाहरण बघूया. चला आता हा प्रश्न बघा. आता या प्रश्नामध्ये आपल्याला काय म्हटलं आहे चला काय आहे 9,200 रुपयाच्या रकमेपैकी काही रक्कम वार्षिक 5% व्याज दराने व उर्वरित रक्कम वार्षिक 8% व्याज दराने दिली जाते. दोन्हीवर साधारण व्याज आहे. दोन्हीवर साधारण व्याजाने आहे. 3 वर्षानंतर मिळणारे एकूण व्याज किती आहे तर 1,812 रुपये आहे. तर हे तर आहे मित्रांनो. हे तर 5% वार्षिक व्याज दराने किती रक्कम कर्ज म्हणून दिली गेली असा आपल्याला प्रश्न आहे. आता बघा याला सॉल्व कसं करायचं आहे. ठीक आहे. आता बघा आपण याला सॉल्व कसं करू शकतो. आता एवढी रक्कम आहे आणि 5% आहे. मग आता सर हे 9,200 आहे. आपण काय केलं हे 5%ने दिले आणि हे 8%ने दिले बरोबर. आणि किती आहे तर 3 वर्षासाठीच आहे. आता आपल्याला काय करायचं आहे
पण एकूण आपल्याला व्याज किती मिळालं आहे, तर व्याज आपल्याला एवढं मिळालं आहे 3 वर्षानंतर. मग आपण काय करायचं, याला हे 5% आणि 8% आपल्याला विचारलं आहे काय, तर आपल्याला विचारलं आहे 5%. म्हणजे आता आपल्याला ती रक्कम माहिती नाही, तर ती आपण एक्स म्हणू शकतो. ही सर जी माहिती नाही, एक्स आपल्याला काढायचं आहे ना, तर एक्स गुणिला किती आहे, तर 5% दराने. आणि व्याज किती आहे, तर हे कालावधी 3 वर्षासाठी आहे ना, 5% आहे आणि कालावधी 3 वर्ष आहे ना, 3 वर्षानंतर इथं अधिक करा किती आहे, तर इथं आपण याला असं म्हणू शकतो, हे 9200 वजा एक्स म्हणजे आपण निघेल ना त्यावेळेस. मग इथे आपण ठेवू शकतो 8, दर 8 आहे ना आणि कालावधी 3 वर्षे. आणि किती रक्कम मिळते 3 वर्षानंतर व्याजा स्वरूपात, तर हे 1812 आणि गुणिला हे 100. संपलं एवढं फक्त. कारण आपण ती संख्या एक्स मानली, 5% पहिली आहे, हे 5% 3 वर्ष म्हणून 3 वर्ष दिलं आहे. दुसरी माहिती नाही, तर 9000मधून एक्स वजा करावं लागेल ना, तर दुसरी निघून जाईल. 8% दराने, हे बघा 8% दर दिलं आहे आणि वर्ष 3 वर्षानंतर एकूण व्याज एवढं मिळतं आहे त्याला. ठीक आहे. मग आता फक्त काय करायचं आहे, आता बघा हा 3 आहे ना, 3 1 3, ह्या 3 कमी, इथं 3 सक 18 आणि हे 3 चूक 12. आता फक्त याला सॉल्व करा. आता बघा 5 म्हणजे काय होईल, हे 5x होईल अधिक 8, आता 8 आहे ना, 8 या कंसाला गुणायचं आहे. मग आता काय होईल, हा 0 येईल, हा 0 येईल, 8 दुनी 16 आणि 8 न 72, 72 आणि 1 सर 73 वजा, आणि हे काय होईल, हे सर 8x होईल. 8x बरोबर इथं किती होईल, तर हे होईल 60,400. बस आता फक्त x एकाकडे आणा आणि बाकी अंक तिकडे आणा. मग हा 5x इकडे जाईल, इकडे अधिक आहे तर तिकडे काय होईल वजा, म्हणजे हे काय होईल 3x होईल. बरोबर. आता हा 60,000 आहे ना, तर हा 73,000मधून मायनस होईल. बरोबर. म्हणजे काय असेल, हा 0 हा 0 आणि हा किती असेल 2 असेल. मग 3मधून 0 गेला आहे तर 3, 7मधून गेला तर 1. मग आता फक्त हा 3 गुणिला आहे तर फक्त भाग द्या याला. मग हा x बरोबर, याला फक्त भाग द्या. आता भाग किती जातो, 3 चूक 12 आणि 3 चूक 12 आणि हे 0. म्हणजे आपल्याला x बरोबर काय मिळालं, मग x बरोबर मिळालं 4400. आणि आपल्याला काय विचारलं आहे, तर 5% दरानेच आहे ना, तर 5% ही x आहे ना, पहिली संख्या आपण x मानली आणि दुसरी संख्या माहिती आपल्या पहिलीच संख्या आहे x. आपल्याला काय मिळालं आहे, x मिळालं आपल्याला 4400 आहे सरस ऑप्शनमध्ये. तर हो सर, ऑप्शन क्रमांक 3मध्ये आहे 4400. आणि मित्रांनो तुम्ही मला आत्ता सांगा की दुसरी रक्कम कोणती आहे, की दुसरी जी 8% दराने आपण गुंतवली आहे ना, तर ती किती आहे ते तुम्ही मित्रांनो मला कमेंट करून सांगा की ते किती आहे. ठीक आहे. चल आता बघा, आता हा नेक्स्ट उदाहरण बघा. आता हा प्रश्न बघा काय आहे. ठीक आहे. आणि प्रत्येक प्रश्नामध्ये मित्रांनो क्वालिटी आहे बरं का. तुम्ही काय करा, पहिले सर्व गणित तुम्ही पहिले व्हिडिओ पॉज करायचा आहे, तुम्ही सॉल्व करण्याचा प्रयत्न करा आणि तुम्हाला जर सॉल्व झालं नाही तर मग त्याचं सोल्युशन बघा. ठीक आहे. की तुम्ही जे सॉल्व करताय तसंच मी सोल्युशन करतो आहे का ते तुम्हाला समजेल, किंवा त्याच्यातून तुम्हाला काहीतरी ट्रिक भेटते का ते तुम्हाला पण त्याच्यातून कळेल. ठीक आहे. प्रश्न 7वा आहे. काय आहे, 3 वर्षासाठी वार्षिक 1% साधारण व्याजदराने काही रक्कम गुंतवण्यात आली. जर व्याजदर x अधिक 2% असता, म्हणजे 2% वाढवला असता, तर त्याला कर्जावर 84 रुपये जास्त व्याज मिळाले असते. तर गुंतवलेली रक्कम कोणती आपल्याला विचारलं आहे. आता याच्यात सरळ सरळ तुम्ही एक असं म्हणू शकता, हे 2% तर हे 2% आहे ना, म्हणजे हे 2% हे 84च्या बरोबर आहेत. हो सर. आपण मग हे 2% जर 84च्या बरोबर असेल तर आपण 100 काढू शकतो. हो सर, हे 100 आपण काढू शकतो. मग इथे भाग गुणीला टाका, हा 2 भागीला 2 चूक 8 2 दुनी 4, म्हणजे काय होईल उत्तर, हे आपलं असेल उत्तर. पण मित्रांनो याच्यात बघा, याच्यात काय आहे, 3 वर्षासाठी हे आपलं पूर्ण आलं आहे. तर 3 वर्षासाठी आपल्याला म्हटलं आहे, तर 3 वर्षासाठी म्हटलं आहे तर आपलं हे उत्तर नाही, कारण हे ऑप्शनमध्येच नाही ना, हे आपलं उत्तर नाही. 3 वर्षासाठी म्हटलं आहे म्हणून याला 3ने भागायचं आहे. मग 3 1 3 3 1 3 आणि 3 चूक 12 आणि हे 0 इथे, म्हणजे इथे कॅन्सल झालं. म्हणजे आपलं काय असेल मग, तर 1400 रुपये असेल आपलं गुंतवलेली रक्कम आहे. मग ती 1400 रुपये आहे सर असं ऑप्शनमध्ये. तर हो सर, ऑप्शन क्रमांक 3मध्ये आहे.
तर अशा प्रकारे मित्रांनो आपल्याला या गणिताला सॉल्व करायचं होतं. परत मित्रांनो तुम्हाला एकदा सांगतो, जर मी जे ट्रिक तुम्हाला देतो आहे ते ट्रिक जर तुम्हाला आवडत असतील तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त विद्यार्थ्यांपर्यंत शेअर करा.